नमस्कार मंडळी, जीवन एग्राम चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आणि ब्लॉग पण सुरुवात केलेलं वाजलेत 12. आणि मित्रांनो, आज आहे विगर गावामध्ये मैदान. तर आप्पांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्त आज मैदान होत आहे विगरमध्ये. तर आपण चाललेलं आहे आज तिकडेच. तर मुंबईमध्ये 2-3 मैदान आहेत, तर खिडकालीला पण आहेत. तर आपल्या भागामध्ये जवळ मैदान आहे, त्याच्यामुळे आपण तिकडेच चाललेलो आहे. तर तुम्हाला पाहायला भेटणार आहे या ब्लॉगमध्ये बैल वगैरे आलेली दाखवतो. आता कोण कोण बैल आलेली आहेत आणि गाडा मला कोण कोण आलेले आहेत. आणि आज पण मुलाखती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मागच्या म्हणजे अड्ड्यामध्ये काढल्या होत्या चिंचवलीला, त्या पण मुलाखती टाकल्यात आणि फुल व्हिडिओ पण टाकलेली आहे ब्लॉगमध्ये. तर नक्की पहा. चला आता तिथे गेल्यावर भेटूया. येण्यासाठी टेम्पो त्यांची भेटली, तर त्यांचा पण धन्यवाद. तर बघा, पहिला नंदी दाखवलेला आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला पुढचे पण म्हणजे नंदी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर बघत राहा. आता जस्ट आलो आहे, बघूया कोण कोण आलं आहे. ती व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल पहिल्यांदा. सर्वांचं पारणा ठेवायचं तुम्ही आमच्या बिंदवामध्ये गावठी प्रसव 83 गजराम जाधव खाना पडले फोन बाजा 11,000 वर जो वे गावठी प्रसन्न ये दत्तवे पडे. प्रेम भाऊ नमस्कार. नमस्कार. आज कोणला आणले मग? माकाला आणले, मंजूला आणले. हो का, म्हणजे बोलल्याप्रमाणे तुम्ही मैदानामध्ये बैला घेऊन आलेत. चालेल, तुम्हाला शुभेच्छा देतो. येतो तिकडं बैलांच्याकडे. हां मित्रांनो, बघा इकडे बघा महाकाल मंजूर ग्रुप, दोनरेपाडा वाजे, तसेच सर्व म्हणजे मित्रपरिवार आलेले पाहायला भेटतात बघा तुम्हाला विगर गावामध्ये. आणि बघू शकतात ते पण आलेले आहेत आणि त्यांचे नंदी पण आलेले आहेत. तर बोलण्यासारखे बाईटमध्ये आज त्यांच्या नंदींची इथे उपस्थिती लाभलेली आहे. हाय वायर, हाय बिरजा तुम्हाला पाहायला भेटतात बघा. आणि तिकडे तो व्हाईटवाला आहे ना, त्याचं नाव संग्राम आहे. तर बघू शकतात तिन्ही बैला आलेले तुम्हाला दिसत असतील. आणि इकडे भाऊ आहेत बघा. भाऊ आता मस्त की गोला बिला खातात. भाऊ, काय मग नियोजन आहे आज? काय ना, घरची गाडीचं नियोजन आहे, गाडी जमले. हो का, नाव नोंदणी करायसाठी चालले होता. चालेल चालेल, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. बाबा आहेत. बाबा नमस्कार, काय नाव? रामदास शंकर गायकर. बैला कुठली आणल्यात? एक लक्ष आणले कर्जावळचा नेरेचा बावरे आहे. ओके मित्रांनो, बघा यांची बैला इकडे तुम्हाला पाहायला भेटतात बघा. आता जस्ट माहिती सांगितलेली आहे. तर ते पण आलेले आहेत नंदी. मित्रांनो बघा, या बैलाला मस्त की बघा हरणे आहे का? कुठला हरणे? मित्रांनो बघा, कामटकरांचा हरणे देखील आलेला आहे. तो त्याचं नाव काय? शेरा. कुठला आहे तो? ओवल्याचा. मित्रांनो, ओवल्याचा शेरा आणि कामटकरांचा बघा इथे हरणे देखील आलेला आहे. आणि इकडे बघा भाऊ लोक आहेत, ते पण आलेले आहेत. त्यांना पण शुभेच्छा देऊया. चलो. रोनित कुठनं आलाय? वालवरून. बैलाचं नाव काय तुझ्या? मित्रांनो बघा, बादल आणि वाघ्या दोन्ही पण नंदी आलेले आहेत. तर आज कसं काय सुट्टी आहे का शाळेला? हो का, मग कसं वाटतं इथे येऊन? ओके, शुभेच्छा तुला. मित्रांनो बघा, इकडे दादा आहेत. दादाची जरा हाताला इजा झाल्या. दादा आता कसं काय हात आहे? ओके ना. बैल कुठला आणला आज? देवा आणि रफ्तार का? ओके चालेल, मग तुम्हाला शुभेच्छा देतो. बैल कुठे आहेत आपलं? मग तिकडे तिकडं. हा बघा मित्रांनो, देवा आहे. आणि तिकडं पलीकडं पुढचा तुम्हाला दिसत असेल तो रफ्तार आहे. चारही दादांचीच बैल आहेत. त्यानं आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. खोपेलीवरून बघा बाबू आणि बादल देखील आलेले आहेत. दोन्ही तुम्हाला नंदी दिसत असतील बघा. त्यांना पण शुभेच्छा देऊया. आणि हे दादा आहेत, त्यांचीच बैल आहेत. शुभेच्छा दादा तुम्हाला. हे बघा काका सावंत. काका तुमचं कुठलं आहे? बेलवली. रॉबिन का? बेलवलीचा. मित्रांनो बघा, रॉबिन पण आलेला बेलवलीचा.
हा तुम्हाला हाच बैल आहे का मित्रांनो? शिव आणि रॉबिन आलेला बघा तिकडे पलीकडे दिसत असेल व्हाईट तो शिव आहे आणि रॉबिन आहे समोर तुम्हाला दिसत असेल तो. हे मामा आहेत जुने छकडेवाले. हो का? चालेल तुम्हाला शुभेच्छा देऊया मित्रांनो. काय रसायनीवरून आलेत. मग काय नाव बैलांचं? पुरंदर. दादा बघा ना एक छानपैकी म्हणजे नाव ठेवलेलं आहे किल्ल्याचं नाव, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा पुरंदर किल्ला आहे तसंच कुठेतरी याची पण म्हणजे नावासारखा एक आहे म्हणजे फिटनेस. कसं काय नाव सुचला? काय ना आपल्याला गड किल्ल्यांची आवड आहे त्यानंतर आपण त्यातलाच नाव एक सुचवला. बरोबर आहे. कोरोना पण आवडला बरोबर आहे. तर त्याचं नाव पुरंदर ठेवला. आणि बैल किती महिन्याचा आहे? हो हा आता 16 महिन्याचा वासरू 16 महिन्याचा आहे. घरचाच वासरू आहे. घरचाच. अजून कुठला आणलंय? आणि हा त्याच्या जोडीला पळणार आहे त्याचं नाव आहे बकासूर. बकासूर गाव घरातलाच बैल आहे. घरचा आहे का? घरच्या गायचं असेल. मग किती शर्ती आल्या? काय नाही आता नवीनच आहे काही जास्त काय नाही पहिल्यांदाच आणला असं समजला तरी चालेल. चालेल शुभेच्छा देऊया. मग ते भाऊ पण आलेत का? त्यांचं नाव काय? भाऊ पण आलाय माझा त्यांचं नाव काय? रोहित. रोहित का? चालेल दादा तुम्हाला दोघांना. घेऊन आलो आम्ही दोन्ही वासरं घरचे. जोडीला पण कोण नाही आता. हो बरोबर. मग आता कसं काय मॅनेज करणार? बघू आता इथलाच कोणीतरी ड्रायव्हर घेऊ आम्ही हा आणि हाकलू गाडी. बरोबर आहे. सुट्टी आज त्या निमित्तानं आलो आम्ही. बरोबर आहे. शुभेच्छा. मोची गाडी जमली आम्हाला. हो का? मोची गाडी जमली. बघू आता काय होतंय. होईल म्हणजे गुलाल तर होईल समजा. धन्यवाद. शुभेच्छा भाऊ तुम्हाला. चालेल. इकडे भाऊच आहेत बघा. भाऊ कोणला आणल्याच? A1 जोडी का? मित्रांनो बघा भाऊंची A1 जोडी आहे. इकडे बघा मित्रांनो एक गावठी साज आहे बघूया. आणि इकडं किल्लारमध्ये नंदी आहे. भाऊ तुमचीच आहेत का? मग तुम्ही काय ते भाऊच आहेत बघूया आता. काय नाही भाऊ? पक्षा. कुठला पक्षा? खानावचा. एक अजून कुठला आणलाय नंदी? मित्रांनो बघा खानावकरांचा राजा देखील आलेला पाहायला भेटतो बघा तुम्हाला. मित्रांनो बघा तांडव आलेला आहे भोकडपाड्यावरून. आणि इकडं तुम्हाला मित्रांनो हा आहे बकासूर. आता भाऊही सांगितलं म्हणून तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो बघा बघू शकतात बघा सर्जा देखील आलेला आहे. आणि दोघं पण बघू शकतात भाऊ आलेले आहेत. ते बघा तिकडे गाडा मला आहेत नेहमी दाखवत असतो आपण. ते पण आलेले आहेत आणि त्यांना पण शुभेच्छा देऊया आजच्या मैदानासाठी. मित्रांनो बघा इकडं आलेला आहे गोट्या भाई पण तुम्हाला पाहायला भेटतं बघा. बघा पालीवरून आलेलं आहे. बरेच दिवस आपण बैला पण दाखवली नाही दादाची. आणि आपले जुने सबस्क्राईब आहेत चॅनलचे. तर बघा योगेशदा आहे. योगेशदा पण आलेले आहे. आणि कधीच असं म्हणजे रागवत नाही बाबा आमची बैल दाखवली नाही म्हणजे असा एक शब्द पण बोललं नाही. असा कायम पाठिंबा म्हणजे भेटतो त्यांना. आणि त्यांच्यासोबत बघा कोण आहे. दादाच आहेत बघा सुरत आहे. आणि तो पण बैल आहे. त्याचं नाव काय भाऊ? राजा. अच्छा A1 जोडी जुनी जोडी आपली राजा आणि गोट्याची. तर यो नवीन खरेदी पण तुम्हाला पाहायला भेटतं का? नवीन खरेदीचं नाव काय? रैना. मित्रांनो रैना पण आलेला आहे. आणि बघा सुरतदा आहे योग्यता आहे बघू शकता त्यांची पण भेट झालेली आहे. त्यांना पण देऊया शुभेच्छा. मित्रांनो दादा बसल्यात. कुठनं आले दादा तुम्ही? वेलवलीवरून. बैला आपली माहीतच आहेत मला तसं पण कोणला आणलं तरी पण विचारतो त्याला. काजल्याला आणले ना? ओके मित्रांनो बघा तिकडं आहेत त्यांची काजल्या आणि बावऱ्या तुम्हाला बघायला भेटेल. वासरू नवीन का? कधी केली खरेदी? पावसाळ्यात. ओके बघा मित्रांनो नवीन खरेदी आहे त्यांची. आता आपल्याला पहिल्यांदा दिसलं म्हणून विचारतोय. तिकडे त्यांची पलीकडच्या साईडला पाहिजे. शुभेच्छा भाऊ तुम्हाला. बघा भाई. ओके का भाऊ नमस्कार. काय बोलता आज मैदानमध्ये आल्यात कोणाला घेऊन आल्यात? महाकाल आणि कोसा. मित्रांनो बघा हे बघा मित्रांनो बघू शकता दादांची बैला तुम्हाला दिसत असेल 2. मग कसं काय नियोजन आहे दादा?
परफेक्ट आहे. चालेल मग तू हे हवं कसं आहे मित्रांनो बघू शकतात बघा बारीकसा वासरू तुम्हाला भेटतं बघा कॉकटेल. हे वरती बघ. मित्रांनो बघा इकडं बघायला भेटतं बघा बघू शकता दोन्ही तुला विचारते मी आले बसत नाही दोन्ही बैला बघा मित्रांनो एक सारखी आहेत भाऊंची. भाऊ भाऊ आहेत काय ना काय नाव आहेत भाऊ. लाल्या भुंगा लाल्या आणि भुंगा म्हणजे घरचे बैल आहेत का म्हणजे गावठी साज. मग किती शर्ती केल्यात सीझनला. आता येऊन जोड आहे म्हणजे पण गुलाल नाही पडला. हो का 9 शर्ती आल्या त्यांच्या. चालेल चालेल मग तुम्हाला शुभेच्छा देतो या. धन्यवाद. कुठले गावचे भाऊ. चौक जांभेवली. चौक जांभेली. मित्रांनो बघा चौक जांभेलीवरून पण नंदी आल्यात. शुभेच्छा देऊया त्यांना. मित्रांनो आजच्या दिवसातील सर्वात म्हणजे मोठी जोडी तुम्हाला पाहायला भेटतो बघा आपल्या चॅनलवरती आल्यात. शुभेच्छा देऊया त्यांना. मित्रांनो आजच्या दिवसातील सर्वात म्हणजे मोठी जोडी तुम्हाला पाहायला भेटतो बघा आपल्या चॅनलवरती. नाचा हा आहे पिस्तूल आहे आणि इकडे तुम्हाला दाखवतो आणखीन बैल आहे. हे बघा मित्रांनो आदेकरांचा नाचा आणि फुल गरम तुम्हाला दिसत असेल बघा तो देखील आलेला आहे. दोन्ही भावांना आपण देऊया शुभेच्छा. हे बघा मित्रांनो इकडे आदाईचे शेट लोक बसल्यात निवांतपणे. असं बघा त्यांचे दोन्ही पण मित्रांनो घरचे साध आज बघायला भेटणार आहेत म्हणजे भाऊ भाऊ नाचा आणि पिस्तूल पाहायला भेटेल आणि भाऊंना देऊया शुभेच्छा आपल्या चॅनलच्या माध्यमातून. मित्रांनो बघा इकडे महेंद्र ड्रायव्हर म्हणजे भाऊ भेटलेले आहेत बघू शकतात. भाऊंशी जरा संवाद साधूया. भाऊ नमस्कार. नमस्कार. आज कसं काय नियोजन आहे. काय नाही आता बघू एमजी लक्ष आणि एमजी लक्षाला चंद्र्या पाहिजे आहे सांगवाचा आणि शंभूला पिस्तूल आहे. बघू नक्कीच दोन्ही पण गाड्या गुलाला ठेवायचा प्रयत्न करतो. चालेल मग बैला कुठे कुठे म्हणजे कुठे बांधलेले आहेत तिथं का. तो कोण आहे. आणि चंद्र्या ओके म्हणजे एकदम जुनी जोडी एकदम म्हणजे. मित्रांनो बघा एम जी लक्ष आणि तुम्हाला चंद्र बघायला भेटतं बघा. मित्रांनो ही जुनी जोडी आहे. खूप म्हणजे अनबाई साज आहेत. अनेक मैदान गाजवलेले आहेत. दोन्ही पण आलेले आहेत नंदी आणि त्यांना आपण देऊया शुभेच्छा मालकांना आणि नंदींना. ते पण आलेले आहेत. भाऊ आपणच्या मैदानावरती आलेले आहेत. तुम्हाला कसं वाटतंय. मैदान तर चांगलंच आहे आज. मैदान 4 ठिकाणी मैदान आहेत. बरोबर आहे. भरपूर गाड्या आलेल्या आहेत. बघू आता काही जमली गाडी तर चालेल एकदम म्हणजे तुमची बघा पहिली जोडी पालायची चंद्र आणि लक्षा तर ती पुन्हा एकदा पलताना दिसते. आज काल आमचं कॉन्टॅक्ट झालं अक्षय तवलेचं आणि माझं का आपण गाडी पडूया इथे. बरोबर. ते आमचं आज योग जुळलं आणि आमची गाडी आज घरची गाडी पडणार आहे. चालेल शुभेच्छा भाऊ तुम्हाला. चांगलं गुलाल घ्या. मित्रांनो बघा हा नंदी तुम्हाला दिसत असेल बघा खानावरून आलेला आहे. तो पण तुम्हाला पाहायला भेटतो बघा पिस्तूल सोबत आहे. मित्रांनो बघा इकडे नंदी बघू शकता आलेला आणि तुम्हाला दाखवतो बघा इकडे आपले प्रसिद्ध गाडा मालक रविदादा पण आहेत. मल्हार बैलाचे मालक ते पण आलेले आहेत आणि त्यांचे सर्व टीम दिसत असेल आणि सर्व गाडा मालक इथे बसलेले आहेत निवांतपणे बोलले आहेत. जरा बघूया कसं काय आजच्या शर्तीबद्दल आणि काय काय. मित्रांनो बघा इथे भाऊ आहेत बघा जरा बघा संवाद साधूया. भाऊ काय नाव तुझं. माझं नाव लक्ष्मण सगळे कुठनं आलं. उरण नागाव. उरण नागावरून. बैलांची नाव काय बाबू आणि चेंडू. कसं काय नियोजन आहे आज मग. नियोजन झालेलं आहे. हां बघू आता काय होते. चालेल. 2 बैल आणलेत काच. हो 2 आणलं. चालेल शुभेच्छा देऊ तुम्हाला. थँक्यू. हे बघा त्यांचे सर्व टीम मेंबर बसलेत निवंतपणे आणि भाऊही घेतले तारी प्यायला थंड म्हणजे ऊन आहे ना त्याच्यामुळं. चला भाऊ. सगळे आपले कट्टर मथुर प्रेमी आहेत. मथुर प्रेमी चाटा बिटा आहे. हो का. दाखव टॅटो. मित्रांनो बघा टॅटो आहे मथुरचा बघू शकता किती प्रेम आहे. काय वाटतं भाऊ तुम्हाला मथुर बद्दल. आपण बरगडा क्षेत्रामध्ये आलो म्हणजे मथुर मुळात आलोय. हो का. मथुर कशी काय म्हणजे कशी काय आवड लागली तुम्हाला. आवड लागली म्हणजे स्टार्टिंगला आपण ह्याच्यामुळेच आवड लागलेली आहे बाबूमुळं. बरोबर. एकदा आपण लहान होतो आपण एवढा समजत होता याचा भाऊ आहे साजन म्हणून ओळख करून आपण हां हां असंच नाव लागला बलिगाडाला.
बैलगाडामध्ये नाद लागला मग मथुरची पण जोडी हा बरोबर आहे A1 जोडी होती. पण जोडीमधून आम्हाला अजून जास्त आवड झाला. तर आज कुठेतरी जीव खालीवरती होत असेल का? आता तर असं वाटतं की लय तलमल होते अड्ड्यात. हा जरी मथुरची गाडी पडली तर आम्हाला लय हिनवतात आमच्या इथले पोरं. हा हिसाबाचे भारी हिनवतात. नाही पण आज बघा तुम्ही इकडे मैदानामध्ये आले विगरला, पण आज मथुर तिकडे पळणार आहे. कसं वाटतं भाऊ? आज फक्त आम्हाला एवढी अपेक्षा आहे का फक्त आम्हाला गुलाला धावायला पाहिजे मथुर. हा. एवढी अपेक्षा आहे. बरोबर आहे. तर आता बघा राहुल भाईच्या दावणीवरती नवीन खरेदी पण उतरवलेली आहे. तर आता काय आपला Alien. सरजा परत मस्त पळा लागला. हा काय पाठ चालू आहे थोडीफार जागा असं वाटतंय. उमेद आहे. बरोबर आहे. आणि एलियन पण उतरवलेला आहे शेटने. Alien तर आता घोड्यामध्ये पळा जातो. हा मस्त पब्लिकला पळाचा. त्याचा पण थोडा दुःख काहीतरी वाटते शक्य होईल. बरोबर आहे. आणि आपल्या वाघाबद्दल काय बोलाल? वाघाबद्दल काय वाघ जी बरोबरी कोणी करू शकत नाही. लय लोकांनी बरोबरी केली त्यांना सगळ्यांना हिनवला त्यांनी. हा आता काय त्याचा नाद करायचा नाही. बरोबर आहे. चालेल. त्याला काय तो वायात जाणार आहे मग समोरचा व्यक्ती. बरोबर आहे. बोलतात ना शेड किती पण बुडा झाला पण शिकार करायला विसरत ना. कधी विसरणार नाही. तसा आपला डोकरा झालाय तरी आतापर्यंत पब्लिकला थांब बोलतो. वासराला तर असं आत्तम सुंदर घेऊन पळतो. बरोबर आहे. एवढा उमेद आहे. आमच्या असे काय थोडेफार आहेत आमच्या गावातले लय हिनवतात. त्यांना या कुटुंबातून सांगतो बाबू जो काय आहे ना तुमची गाडी मारून जाऊ आम्ही. बरोबर आहे. एक नाही 15 दिवसात गाडी मारू म्हणजे मारू. त्यांच्यासाठी 100% एक गोंड्यावरती नाव फिरवणार आहोत आम्ही. बरोबर आहे. चालेल. शुभेच्छा भाऊ. थँक्यू दादा. मित्रांनो बघा इकडे भाऊ आहेत बघा. भाऊ काय नाव आहे तुमचं? नाव सांगा ना तुमचं? आपलं. माझं तुझं नाव भाऊ? यश. बैल कोणाकोणाला घेऊन आलात? श्रीला आणि सोन्याला. मित्रांनो बघा, श्रीला आणि सोन्याला घेऊन आलेत. कुठनं आलेत भाऊ तुम्ही? किरवलीचे. इकडे एवढे लांब आले तुम्ही म्हणजे खिडकालीला पण मैदान आहेत ना? त्या मैदानात थोडं या होतं बैलाला त्याचे दुखावत होते म्हणून या मैदानात आले. तर मैदान म्हणता वाटतं चांगलं केलं आहे आज. मैदान इथलं मैदान चांगलं आहे तिथं. बरोबर आहे. तर कोण कोण आले तुमच्यासोबत? पोरं हे बघा मित्रांनो किरवलीवरून आले छोटे छोटे दादाला कसं हा? काय नाव? वलवलीवरून. तुमच्या बैलाचं नाव काय मग? सोन्या का? मग आज कसं काय नियोजन केलं आहे मग दादांसोबत? बोल जोरात बोल घाबरू नको. हां आज कसं काय मग तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला? कॉन्टॅक्ट चालेल. शुभेच्छा देऊ भाऊ तुम्हाला. मित्रांनो बघा किरवलीवरून आणि वलवलीवरून दादासं होते. त्यांचे 2 नंदी तुम्हाला दिसत असतील बघा. चला भाऊ बस. मित्रांनो बघा मामांची बैला सावलीला बांधलेली आहेत. जरा बघूया. ते मामा आहेत. मामा काय नाव? पूर्ण नाव सांगा ना. मित्रांनो बघा धावू जोमा फडके बाबा पण आलेले आहेत. भाऊ वाज्यावरून. बैलांची नावं काय आहेत आपले? ओके. मग शर्यत जमली का? जमली नाही. मित्रांनो बघा बाबा भेटले होते आपले वाज्यावरून आलेले. तर त्यांचे पण नंदी दाखवले. 2 नंदी तुम्हाला दिसत असतील बघा. मित्रांनो बघा इथे 2 बैलात बघूया. काय नाव? शंभू. कुठला? गावठणकरांचा शंभू. आणि दुसरा काय नाव? पायरा आहे का? चालेल. तुझं नाव काय? ओके चालेल. शुभेच्छा तुम्हाला.